ज्ञानाधिष्ठित आणि संस्कारक्षम नवी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते। जे शिक्षक प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडतात त्यांना सन्मानित करणं ही समाजाची जबाबदारी आहे। अशा पुरस्कारातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील अनेक शिक्षक उत्तम ज्ञानदान करतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी व्यक्त केला। कोल्हापुरातील सरोजिनी संस्थेच्या वतीने आयोजित कर्तृत्व गौरव पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या। कोल्हापुरातील सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी कर्तृत्ववान शिक्षकांचा आणि अधिकाऱ्यांचा पुरस्काराने गौरव केला जातो। मुख्याध्यापक संघाच्या शिवाजी पार्क इथल्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले, मुद्रांक जिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे, MIDCचे शैलेश कुरणे, रत्नशास्त्री अनुश्री मोतीवाला, DYSP साहेबराव, संगीता पाटील, सुजाता कोळी, सागर पाटील, मेघा पाटील, भारती गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला। सरोजिनी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता हनीमनाळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। त्यानंतर शिक्षक प्रसारक मंडळाचे काउन्सिल मेंबर बाळ डेळेकर, माजी मुख्याध्यापक KD पाटील, एकनाथ कुंभार या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आलं। नवी पिढी संस्कारक्षम घडवणाऱ्या प्रामाणिक आणि कर्तृत्ववान शिक्षकांना पाठबळ देणं, त्यांना सन्मानित करणं ही समाजाची जबाबदारी आहे असं शिल्पा खोत यांनी सांगितलं। सत्कार मूर्तींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते।